राज्यभरातील अँब्युलन्स चालकांच्या समायोजनासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी भंडाऱ्यात एक दिवसीय आंदोलन छेडण्यात आलं। जिल्हा परिषद कार्यालयासमोर अँब्युलन्स चालकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली। आंदोलकांनी सेवा नियमित करणं, वेतनवाढ लागू करणं, थकीत मानधन तातडीनं अदा करणं तसंच कंत्राटी पद्धतीतील त्रुटी दूर करणं या प्रमुख मागण्या मांडल्या। अनेक चालकांनी दीर्घकाळापासून कमी मानधन आणि अस्थिर सेवा शर्तींमुळे आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत असल्याची व्यथा व्यक्त केली। शासनानं त्यांच्या मागण्यांवर तातडीनं सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा येत्या काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही आंदोलकांनी दिलाय। आंदोलनादरम्यान प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आलं असून लवकरच योग्य तो प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आंदोलकांनी व्यक्त केली आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये 102च्या गाड्या ह्या संपूर्ण ठप्प झालेल्या आहेत आणि त्या संपूर्ण गाड्या PSC समोर उभ्या आहेत आणि आमचा जो मोर्चा आझाद मैदान मुंबईमध्ये आहे, जोपर्यंत मुंबईवरून आम्हाला कोणतेच अट्रॅक्शन मिळत नाही तोपर्यंत आम्ही गाड्या चालवणार नाही।